हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला धडा क्रमांक 2 वर्ग समीकरणे बघणार आहोत. प्रथमतः आपण वर्ग समीकरणचं सामान्य रूप बघणार आहोत. वर्ग समीकरण म्हणजे काय ते बघू. धड्याचं नाव आहे धडा क्रमांक 2 वर्ग समीकरण. त्याच्यातला पहिला पॉइंट काय आहे? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. करणाचे सामान्य रूप. तर काय असतं? ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्याला वर्ग समीकरण म्हणतो. म्हणजे समजा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे काय आहे? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. आणि ह्याच्यामध्ये काय दिलाय? एक चल आहे. या समीकरणामध्ये काय आहे? चल काय आहे? एकच आहे की जो x आहे. एकच चल असून त्याच्यातला घातांक म्हणजे कोटी, त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किंवा कोटी काय असायला पाहिजे? फक्त 2च असायला पाहिजे. 2 पेक्षा कमी नाही, 2 पेक्षा जास्तही नाही. जर कोटी 2 असेल तर त्या समीकरणाला आपण काय म्हणू शकतो? वर्ग समीकरण असे म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये चल एकच असावा लागतो. आणि ए बी सी या कशा आहेत? वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या असून ए ही 0 नसावी. ए ची किंमत 0 नसावी. याला आपण काय म्हणू शकतो? वर्ग समीकरण, किंवा हे आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. एक चल असावे, त्याची घातांक सर्वात मोठा घातांक 2च असावा. ए बी सी ह्या वास्तव संख्या असाव्यात आणि ए ची किंमत 0 नसावी. हे आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. नेक्स्ट आहे उकल. जेव्हा समीकरणामध्ये आपल्याला चल दिलेला असतो, वर्ग समीकरणामध्ये चल असतो, मग त्या चलाच्या किंमत दिलेली असते. त्या चलाच्या किमतीने जर ह्या वर्ग समीकरणाचे समाधान होत असेल, म्हणजे याची किंमत आता इथे 0 आहे, तर दोन्ही बाजूला समान किंमत येत असेल, तर आपण काय म्हणू शकतो? ती दिलेली जी काय चलाची किंमत आहे ती ऍक्च्युअल मध्ये वर्ग समीकरणाची उकल आहे असं म्हणू शकतो. म्हणजे काय? चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजूंचे समाधान होत असेल किंवा दोन्ही बाजू समान येत असतील, तर त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली असे म्हणतात. उकलींनाच काय म्हणू शकतो आपण? मुळे असे म्हणू शकतो. उकल किंवा मुळे असे म्हणतात. चलाच्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू उजव्या आणि डावी बाजू, दोन्ही बाजू काय होतात? समान होतात. म्हणजेच काय समान होतात? म्हणजे त्या वर्ग समीकरणाचे समाधान होते. तेव्हा त्या किमतींना त्या वर्ग समीकरणाच्या काय म्हणतात? उकली किंवा त्या वर्ग समीकरणाची मुळे
असे म्हणतात. समजलं? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, की ज्याच्यामध्ये a, b, c ह्या आहे वास्तव संख्या आहेत आणि a ची किंमत 0 नसावी. वर्ग समीकरणाची उकल किंवा मुळे कशाला म्हणतात? आता समजा एखाद्या वर्ग समीकरणामध्ये चल दिलाय, त्या चलाची किंमत ज्या चलाच्या किमतींनी वर्ग समीकरणाचे समाधान होते किंवा ज्या वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू डावी आणि उजवी बाजू समान येत असेल, तेव्हा त्या किमतींना आपण त्या वर्ग समीकरणाची उकल असे म्हणतो किंवा मुळे असे म्हणतो. आता आपण सराव संच 2.1 बघूया. 2.1 पहिला काय प्रश्न आहे? कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. कुठलेही दोन वर्ग समीकरण तुम्ही पण लिहू शकता. समजा मी लिहिला 9y वर्ग अधिक 5 बरोबर 0. हा एक वर्ग समीकरण आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 9y वर्ग अधिक 5 बरोबर 1 0. हा समीकरण आहे. या समीकरणामध्ये एक चल आहे. चलाची कोटी 2 आहे. मग जास्तीत जास्त कोटी किती पाहिजे? 2च हवी आहे. मग तो आपण वर्ग समीकरण तयार होतो आणि a ची किंमत 0 नाही आहे. b ची किंमत इथं 0 घेतलेली आहे, a ची किंमत 9 आहे आणि c ची किंमत 5 घेतलेली आहे. त्यामुळे आपण हे काय म्हणू शकतो? हे वर्ग समीकरण आहे. हा पहिला घेतला. दुसरा मी घेते x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0. हा दुसरा वर्ग समीकरण आहे. त्याच्यामध्ये चल काय आहे? x हा चल आहे आणि चलाची कोटी काय आहे? 2 आहे. a ची किंमत आहे 1. मग a ची किंमत 0 नाही. b ची किंमत आहे 5 आणि c ची किंमत आहे वजा 6. a, b, c ह्या कशा आहेत? वास्तव संख्या आहेत. चलाची कोटी आहे 2. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. दोन वर्ग समीकरण तयार करायला सांगितलेले हे लिहिलेलं आहे. तुमच्या मनानं तुम्ही वेगळेही दोन्ही वर्ग समीकरण तयार करून लिहू शकता. फक्त काय चलाची कोटी 2च हवी आहे आणि a ची किंमत 0 नसावी. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. मग पहिला प्रश्न काय आहे? त्याच्यामध्ये समीकरण दिलेली आहे, ती वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे शोधायचं आहे. पहिला आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता याच्यामध्ये काय दिलंय? चल काय आहे? x. चल x आहे. त्याची कोटी काय आहे? 2 आहे. सर्वात जास्त मोठा घातांक 2च आहे. त्यामुळं a ची किंमत सुद्धा 0 नाहीये. म्हणून हा काय आहे? वर्ग समीकरण असणार आहे. म्हणून दिलेलं काय आहे? x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. ह्या समीकरणाची कोटी 2 असून a ची किंमत 0 नाही. a ची किंमत 0 नाही. ही तर a आहे. a ची किंमत आहे 1 व a, b, c ह्या कशा आहेत? वास्तव संख्या आहेत. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 हा वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. चलाची कोटी 2 आहे. a ची किंमत 0 नाही. त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. पहिला प्रश्न समजला? पहिला प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न काय आहे? y वर्ग वजा बरोबर 5y वजा 10
समीकरण काय आहे? y वर्ग वजा बरोबर 5y वजा 10. आता एका बाजूला शिफ्ट करते सगळं, म्हणजे काय येणार? y वर्ग 5 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा 5y वजा 10 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 10 बरोबर 0. या समीकरणामध्ये समीकरणाची कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक काय आहे? 2 आहे. कोटी काय आहे? 2 आहे. 2 असून a ची किंमत काय आहे? 1च आहे. म्हणजे a ही 0 नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? y वर्ग वजा 5y अधिक 10 किंवा y वर्ग बरोबर 5y वजा 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. आता क्वेश्चन नंबर 3, प्रश्न क्रमांक 2 मधला तिसरा. y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता ह्या समीकरणामध्ये काय आहे? y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. या समीकरणाला इथं काय आहे? छेद y आहे ना. मग मी काय करते? या समीकरणास मी y घालवायचंय, छेद y घालवायचंय, म्हणजे मी काय करते? या समीकरणास y ने गुणणार आहे. y ने गुणू. मग काय होणार? y वर्ग गुणिले y अधिक 1/y गुणिले y बरोबर 2 गुणिले y. मग राहणार काय? भागिले गुणिले जाणार. y वर्ग गुणिले y बरोबर y चा तिसरा घात अधिक 1 बरोबर 2 गुणिले y बरोबर 2 वेळा y. म्हणजेच काय येणार? y घन हा अधिक 2y इकडे आल्यावर 2 वजा 2y अधिक 1 बरोबर 0. मग ह्याची कोटी काय आहे? 3 आहे. मग हे ऍक्सेप्टेबल आहे का? नाही. आपल्या वर्गीय समीकरणाची कोटी जास्तीत जास्त नाही, फक्त 2 हवी. कमीत कमी पण नाही आणि जास्तीत जास्त पण नाही. करेक्टली 2 हवी आहे आपल्याला. या वर्ग समीकरणाची कोटी किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. त्यामुळे इथं हे ऍक्सेप्टेबल आहे का? नाही. म्हणून काय लिहिणार आहे? ह्या समीकरणाची कोटी 3 आहे. a बरोबर 0 नाही, ठीक आहे, पण कोटी 2 नाही ना, 3 आहे. म्हणून मी काय लिहू शकते? y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे वर्ग समीकरण नाही. इथं आहे होतं, इथं काय आहे? नाही. समजतंय? क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामधलाच काय आहे? 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. आता ह्याच्यात काय दिलंय? 3m वर्ग 2m वर्ग बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा 2m वर्ग वजा 9 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 9 बरोबर 0. 3m वर्ग मधून 2m वर्ग म्हणजे 3तून 2 गेले, राहिला 1m वर्ग अधिक 9 बरोबर 0. इथं कोटी किती आहे? 2 आहे. म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे आणि a ची किंमत काय आहे? 1 आहे. म्हणून मग आपण काय म्हणू शकतो? हे वर्ग समीकरण आहे. ह्या समीकरणाची कोटी किती आहे? 2. 2 असून
ए बरोबर 0 नाही. ए ची किंमत 1 आहे, 0 नाहीये. म्हणून आपण काय म्हणू शकतो? म्हणून 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9 हे काय आहे? वर्ग समीकरण आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 4. प्रश्न आहे p 3 अधिक 6 वेळा p बरोबर वजा 5. या समीकरणामध्ये काय आहे? p न दोन्ही बाजूला गुणूया. 3 गुणिले म्हणजे p गुणिले 3 अधिक p गुणिले 6 वेळा p बरोबर वजा 5. p गुणिले 3 बरोबर 3 वेळा p अधिक p गुणिले 6 वेळा p म्हणजे 6 p चा वर्ग बरोबर वजा 5. आता वजा 5 या बाजूला आल्यावर काय होणार? अधिक होणार. म्हणजे मी व्यवस्थित लिहूया. 6p इथं पुढं पकडते. 6p वर्ग अधिक 3p वजा 5 इथं आल्यावर होणार अधिक 5 बरोबर 0. ह्या समीकरणामध्ये ह्याला व्यवस्थित केल्यानंतर विस्तृत रूप दिल्यानंतर काय होणार? 6p वर्ग अधिक 3p अधिक 5 बरोबर 0. ह्या समीकरणामध्ये याची कोटी काय आहे? या समीकरणाची कोटी सर्वात मोठा घातांक 2 आहे व a ची किंमत 0 नाही 6 आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? हे समीकरण वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. ह्या समीकरणाची कोटी 2च हवी आहे आपल्याला. 2 आहे. 2 असून a ची किंमत 0 नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? p 3 अधिक 6p बरोबर वजा 5 हे काय आहे? वर्ग समीकरण आहे. प्रश्न क्रमांक 6. x अधिक 1/x बरोबर वजा 2 हा प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये दिलेलं काय आहे? x अधिक 1/x बरोबर वजा 2. ह्या समीकरणात इथे छेद काय आहे? x आहे. मग मला छेद घालवायचा आहे म्हणून मी काय करते? या समीकरणात पूर्ण समीकरणात कशाने गुणूया? x ने गुणू. या समीकरणास कशाने गुणू? x ने गुणूया. मग काय होईल? x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर वजा 2 गुणिले x. मग हे x कॅन्सल होणार. राहणार काय? x गुणिले x चा वर्ग. आता बरोबर वजा 2 गुणिले x म्हणजे वजा 2x बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर अधिक 2x होणार. इथं काय राहणार? अधिक 1 बरोबर 0. याचा x गेला राहिला काय? 1 अधिक 1 इथे लिहिला. मग x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. याच्यामध्ये सर्वात मोठा घातांक 2 आहे व a ची किंमत 1 आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? या समीकरणाची कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 असून a ची किंमत 0 नाही. म्हणून x अधिक 1/x बरोबर वजा 2 हे वर्ग समीकरण आहे. आता इथं येणार आहे प्रश्न क्रमांक 5. m अधिक 2 m वजा 5 बरोबर 0. मग काय करूया? m अधिक 2 पहिल्यांदा समीकरण लिहिते. m वजा 5
बरोबर 0. मग ह्या m ने इकडच्या दोन्ही m व -5 ला गुणायचे. दोन्ही साईडला भागायचे. इकडच्या दोघांना पण गुणायचे. सॉरी. मग आता काय करायचंय आपण, या m ने या दोघांना m आणि 5 ला गुणायचंय आणि या 2 ने सुद्धा m आणि 5 ला गुणायचंय. मग काय होणार m गुणिले m वजा आहे म्हणून वजा m गुणिले 5. m गुणिले 5 इथं अधिक आहे म्हणून अधिक 2 गुणिले m 2 गुणिले m अधिक आणि वजा 2 गुणिले 5 2 गुणिले 5 बरोबर 0. m गुणिले m m चा वर्ग वजा m गुणिले 5 5 वेळा m अधिक 2 गुणिले m 2 वेळा m वजा 5 दोणे 10 0 10 बरोबर 0. समीकरण काय येणार m वर्ग वजा 5m अधिक 2m यांची वजाबाकी होणार. 5तून 2 गेले राहिले 3m. मोठी संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 3m वजा 10 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये काय आहे, या समीकरणाची कोटी 2 आहे व a ची किंमत 0 नाही म्हणून हे वर्ग समीकरण आहे. या समीकरणाची कोटी काय आहे 2 असून a ची किंमत 0 नाही. या समीकरणाची कोटी 2 असून a ची किंमत 0 नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो, m अधिक 2 m वजा 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. m घन अधिक 3 वेळा m वर्ग वजा 2 बरोबर 3 वेळा m घन. आता काय येणार m घन अधिक 3 वेळा m वर्ग वजा 2m 2 बरोबर 3 वेळा m घन. आता 3m घन बरोबर चिन्हाच्या या बाजूला आहे तिथं काय अधिक आहे, पण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार वजा होणार. म्हणजे m घन अधिक होणार वजा 3m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. मग इथं m घन आहे, इथं काय आहे 1 आहे, इथं काय आहे वजा 3 आहे. मग ह्यांची वजाबाकी होणार म्हणजे 3तून 1 गेला राहिला 2m घन. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 2m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये आलेल्या समीकरणामध्ये या समीकरणाची कोटी काय आहे 3 आहे. a ची किंमत 0 नाहीये ठीक आहे, पण ह्याची कोटी आहे 3 की जी ऍक्सेप्टेबल नाही. आपल्याला कोटी काय हवी आहे 2. या समीकरणाची कोटी 3 आहे म्हणून पुढे जायची गरजच नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3 वेळा m घन हे वर्ग समीकरण काय होणार नाही. प्रश्न क्रमांक 2 समजला. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय, वर्ग समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचे. या स्वरूपात
लिहून किमती कशाच्या काढायच्या आहेत? ए बी सी यांच्या किंमती ठरवा किंवा लिहा. पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न काय दिलाय त्यांनी? आता इथं चल दिलेला आहे y, या चलाची कोटी दिलेली आहे 2, म्हणजे हा वर्ग समीकरणच आहे. ओके, मग ह्या वर्ग समीकरणामध्ये व्यवस्थित करूया. आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे? एक्स वर्ग वरील वर्ग समीकरण कशा स्वरूपात लिहायचं आहे? ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ह्या स्वरूपात लिहू. मग काय येणार? एक्स वर्ग म्हणजे इथे काय येणार आहे? वाय वर्ग वजा आहे, इकडे आल्यावर काय होणार? अधिक वाय वर्ग अधिक 2y आणि 10 काय आहे? अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा 10 बरोबर 0 ह्या स्वरूपात लिहिलेलं आहे. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ह्या स्वरूपामध्ये हे दिलेलं समीकरण लिहिलेलं आहे. आता ए बी सी म्हणून ए ची किंमत काय येणार आहे? इथं काहीच नाही म्हणजे 1. बी ची किंमत काय असणार आहे? 2 व सी ची किंमत काय असणार आहे? वजा 10. ही या समीकरणाची उकल आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? एक्स वजा 1 चा वर्ग बरोबर 2 वेळा एक्स अधिक 3. मग आता ह्याला हा जो कंस दिलाय तो कंस सॉल्व करूया. मग कशाचा वापर करायचा आहे? ए वजा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2 वेळा ए बी अधिक बी चा वर्ग चा म्हणजे ह्या गुणधर्माचा वापर करू. मग या समीकरणाचं रूपांतर काय होणार आहे? एक्स वर्ग वजा 2 वेळा ए बी. ए काय आहे? एक्स आहे आणि बी काय आहे? 1 आहे. 1 लिहायची गरज नाही. अधिक एकाचा वर्ग म्हणजे 1. हा कंस इथं सॉल्व केलेला आहे. आता राहिलं काय? 2x अधिक 3. आता 2x वजा आहे, अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा होणार. म्हणून काय होणार? एक्स वर्ग वजा 2x अधिक x वजा इथं काय आहे? 2x आहे, इकडं 2x वजा होणार अधिक 3 इथं वजा होणार, वजा 3 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 2x वजा 2x म्हणजे वजा 4 वेळा x. समान चिन्हांची बेरीज होते, दोन्ही चिन्ह वजा आहेत म्हणून वजा आला चिन्ह. वजा 4x अधिक 1 वजा 3 काय होणार? वजाबाकी होणार. 3तून 1 गेला, राहिला 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वजा लिहिला. वरील समीकरण हे या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे ना आपण, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात हे असं उत्तर आलेलं आहे. मग आपल्याला काय मिळालं? म्हणून ए ची किंमत काय आहे? ए ची किंमत आहे 1. बी ची किंमत काय मिळालेली आहे? वजा 4 व सी ची किंमत मिळालेली आहे वजा 2. हे तुमचं उत्तर होतं पहिल्या समीकरणाचं आणि हे तुमच्या दुसऱ्या समीकरणाचं उत्तर आहे. आता आहे प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला तिसरा. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 वजा x. काय येणार? एक्स वर्ग वजा 5x बरोबर
हा वजा पूर्ण कंस या साईडला आल्यावर काय होणार? अधिक होणार. मग काय येणार? डायरेक्ट पहिल्यांदा प्रश्न लिहिते. 3 वजा x, x वर्ग वजा 5x. हा वजा कंस इकडे आल्यावर काय होणार? अधिक 3 आणि वजा x बरोबर 0. समजलं नसेल तर असे लिहिते. यातच काय होणार? x वर्ग वजा 5x बरोबर हा आतमध्ये गेला वजा 3 वजा वजा अधिक x. आता तो पुन्हा वजा 3 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 3 होणार आणि अधिक x इथे आल्यावर काय होणार? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार वजा x. म्हणून पूर्ण कंसाचं चिन्ह आपण चेंज केला. आतमधल्या संख्या होत्या तशाच राहतील. आता राहिलं काय? x वर्ग वजा 5x अधिक 3 वजा x बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा 5x वजा x म्हणजे वजा 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 चिन्ह लिहिला. 5 अधिक 1 6x अधिक 3 बरोबर 0. आता हे आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता a ची किंमत म्हणून a बरोबर काय आहे? 1. b बरोबर काय आहे? वजा 6 आणि c बरोबर काय आहे? 3. हे तुमची उकल किंवा हे तुमचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 4. 3m वर्ग बरोबर 2 वेळा m वर्ग वजा 9. हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता शिफ्टिंग होणार. 3m वर्ग वजा 2 वेळा नाही बरोबर 2m वर्ग वजा 9. मग काय येणार? 3m वर्ग 2m वर्ग अधिक आहे इकडे आल्यावर होणार वजा 2m वर्ग वजा 9 इकडे आल्यावर होणार अधिक 9 बरोबर 0. 3m मधून 2m गेले राहिला काय? 1 लिहायची गरज नाही. m वर्ग अधिक 9 बरोबर 0. हे या समीकरणाचे सामान्य रूपामध्ये कन्वर्जन केलेले आहे. a ची किंमत किती आहे? 1. b ची किंमत किती आहे? 0. तर काहीच नाहीये म्हणून 0 आणि c ची किंमत किती आहे? अधिक 9. हे तुमचं आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 5. p कंसात 3 अधिक 6 वेळा p बरोबर वजा 5. p न गुणूया म्हणजे काय येणार? p न गुणल्यावर काय होणार? 3 वेळा p अधिक 6 वेळा p गुणिले p p चा वर्ग बरोबर वजा 5. वजा 5 इकडे आल्यावर काय होणार? अधिक होणार म्हणजे 6p पुढं टाकते. 6 वेळा p वर्ग अधिक 3 वेळा p वजा च कन्वर्जन अधिक मध्ये होणार. अधिक 5. 3p इथं पाठीमागं ठेवला 6p पुढे ठेवला म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये मांडलेला आहे. आता a ची किंमत काय आहे? 6. b ची किंमत काय मिळालेली आहे? 3 आणि c ची किंमत काय मिळालेली आहे? 5. प्रश्न क्रमांक 6. x वर्ग वजा 9 बरोबर 13. समीकरण x वर्ग वजा 9 बरोबर 13. x वर्ग वजा 9 अधिक 13 इकडे आल्यावर काय होणार? वजा 13 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा वजा यांची काय होणार? बेरीज होणार. 13 अधिक 9 बरोबर 22 म्हणजे वजा 22 बरोबर 0. हे तुमचं समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. a ची किंमत काय आहे? 1. b ची किंमत 0 आणि c ची किंमत काय येणार? वजा 22. ही तुमची उकल आहे. समजलं कसं केलं? आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. जे आपण आता जेवढी गणितं सॉल्व्ह केली ती सगळी समजली असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.
नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.